प्रभूशीच्या पवित्र नावात देवाचे निवडलेले सर्व लोक हो, जे आपण त्याचा आदर करता, सन्मान करता आणि त्याच्या सन्मानास्तव मिशनरी कथा या शृंखलेमधील आपण डेव्हिड लिव्हिंगस्टन याची कथा आज ऐकण्यासाठी जमलेले आहात. आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, आपले आभार मानतो आणि प्रभूशीच्या गोड नावात आपल्याला सलाम करतो. प्रियानो, दानिएल 12 आणि 3 मध्ये म्हटलेलं आहे, जे सुज्ञ असतील ते अंतराळीच्या प्रकाशासारखे झळकतील. पुष्कळ लोकांना धार्मिकतेकडे वळवणारे लोक युगानुयुग ताऱ्याप्रमाणे चमकतील. जे लोक सुज्ञ असतील आणि जे लोकांना धार्मिकतेकडे वळवतात, असे लोक अंतराळात चमकणाऱ्या प्रकाशणाऱ्या ताऱ्यासमान युगानुयुग चमकतील असं म्हटलेलं आहे. आणि मिशनरी कथा ह्या शृंखलेमध्ये जेव्हा आपण मिशनरीच्या कथा ऐकतो, पाहतो, तेव्हा ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते की खरोखर हे चमकणाऱ्या ताऱ्यांप्रमाणे आज देखील चमकत आहेत. त्यांचं जीवन कार्य आज देखील आपल्याला दिशा देत आहे, प्रकाश देत आहे. ते ह्या जगात असताना त्यांनी अनेक हाल अपेष्टा सहन केल्या असतील. त्यांचं कदाचित मरण अनेक आजारांमुळे किंवा कठीण परिस्थितीमुळे झालं असेल. त्यांनी खडतर असं जीवन ह्या पृथ्वीवर ते जगले असतील. परंतु आज त्यांचं नाव एखाद्या तेजस्वी ताऱ्यांप्रमाणे आहे. त्यांची ओळख तेजस्वी ताऱ्यांप्रमाणे आहे. इतिहास त्यांची नोंद घेत आहे आणि आपण त्यांना आज वाचतो आहोत, आपण त्यांना ऐकतो आहोत, त्यांच्याविषयी आपण आज सर्च करत आहोत. एवढं महान कार्य ह्या लोकांनी करून ठेवलेलं आहे. 1 कोरिंथ 3 आणि 8 मध्ये म्हटलेल्याप्रमाणे लावणारा व पाणी घालणारा तो एकच आहे, तरी प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाणे आपापली मजुरी मिळेल. जो झाड लावतो आणि जो झाडाला पाणी घालतो, कदाचित झाड लावणारा रोपटं लावून निघून जात असेल, पाणी घालणारा नंतर त्याला काही काळानंतर पाणी घालतो, वाढवतो, त्याची निगा वेगळाच कोणतरी राखतो. पण हे सर्वजण प्रभूमध्ये एक आहेत आणि प्रत्येकाला, ज्याने झाडाचं रोप लावलं त्याला, त्यांनी त्या झाडाला पाणी घातलं त्याला देखील, आणि ते झाडाची निगा ज्याने नंतर राखली त्याला देखील प्रभूकडनं फळ मिळणार आहे, त्याला त्याची मजुरी मिळणार आहे, असं वचन आपल्याला सांगतं. आणि म्हणून 2 कोरिंथ 9 आणि 6 मध्ये दिलं आहे की हे ध्यानात घ्या की जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करेल. जर तुम्ही हात राखून पेरणी केलेली आहे तर तुम्हाला भरपूर पीक मिळणारच नाही. तसंच जर तुम्ही सेवा करताना हात राखला आहे, तुम्ही काही गोष्टी टाळल्या आहेत किंवा तुमचं 100% योगदान सेवेत दिलेलं नाही, तर तुम्हाला 100% प्रभूकडनं आशीर्वाद किंवा नावलौकिक किंवा त्याचं चांगुलपण किंवा शाबासकी मिळणारच नाही, ते पारितोषिक मिळणारच नाही. पण ज्या संतांनी किंवा ज्या मिशनऱ्यांनी, ज्या प्रभूसेवकांनी आपलं 100% योगदान सेवेमध्ये दिलं, आपलं जीवन समर्पित केलं, आपले परिवार समर्पित केले, अशा सर्वांना प्रभूने तेवढं भरपूर असं उत्पन्न किंवा असं भरपूर त्याला फळ दिलेलं आहे. त्यामुळे त्यांनी कापणी केलेली आहे. वचन सांगता तो त्याच मानाने कापणी करील आणि जो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करेल. जो हात राखून पेरतो त्याला तशीच कापणी करायची आहे आणि जो सढळ हाताने पेरतो त्याला तशीच कापणी करायची आहे. आणि वचन प्रकटीकरण 22 आणि 12 मध्ये म्हटलेलं आहे, पहा मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यासाठी माझ्याजवळ वेतन आहे. प्रभू म्हणतो मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यासाठी माझ्याजवळ वेतन आहे. वेतन म्हणजे आपलं पारितोषिक किंवा आपला पगार. आणि प्रियांनो, मिशनऱ्यांनी हे वचन खूपच सिन्सिअरली किंवा गांभीर्याने घेतलं असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून प्रभूसमोर जाण्यासाठी त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं आणि आपले कृत्य असे केले, अशी पेरणी केली की त्यांना भरपूर कापणी करता येईल. त्यांनी अशी कामं केली की त्यांना भरपूर मजुरी मिळेल. त्यांच्या त्या कार्यामुळे, त्यांच्या त्या सेवाकार्यामुळे ते आज अंतराळात चमकणाऱ्या ताऱ्यांप्रमाणे, वचनात म्हटल्याप्रमाणे युगानुयुग चमकत आहेत आणि त्या चमकत आहेत. अशाच एका चमकणाऱ्या ताऱ्याची आपण आज गोष्ट ऐकणार आहोत. त्या ताऱ्याचं नाव आहे डेव्हिड लिव्हिंगस्टन. डेव्हिड लिव्हिंगस्टनला आफ्रिकेचा शोधकर्ता म्हणून आणि आफ्रिकेमधील महत्त्वाचे पाण्याचे साठे शोधणारा, त्यानंतर व्हिक्टोरिया फॉल ज्याला आपण म्हणतो त्याला शोधणारा, नाईल नदीचा किंवा नील नदी आपण ज्याला म्हणतो त्या नदीचा उगमस्थान शोधणारा, त्याचे स्रोत शोधणारा म्हणून त्याला ओळखलं जातं. त्याने गुलामगिरीविरुद्ध
जी मोहीम आखली, ज्याने आवाज उडवला गुलामांचा व्यापार आफ्रिकेमध्ये जो चालायचा, त्या आफ्रिकेमध्ये चालणाऱ्या गुलामांच्या व्यापाराविरुद्ध आणि त्या त्या गुलाम विक्रीविरुद्ध त्याने आवाज उठवला आणि ती गुलाम विक्री आणि गुलामांचा व्यापार त्याने बंद पाडला. त्यासाठी तो ओळखला जातो. त्याचं आफ्रिकेवरील प्रेम एवढं प्रचंड होतं की 3 वेळा तो इंग्लंडला परत आल्यानंतर पुन्हा जेव्हा रिटर्न गेला, 4थ्या फेरीमध्ये मात्र तो रिटर्न येऊ शकला नाही आणि त्याला झांबी बेमध्ये तिथंच त्याला मरण आलं. तो चांगला वयस्कर होऊन त्या ठिकाणी मरण पावला आणि जवळपास त्याचं हृदय त्या ठिकाणी त्या लोकांनी तिथं काढून त्याचं हृदय एका झाडाखाली पुरलं आणि म्हटलं की हा आफ्रिकेवर प्रेम करणारा, याचं हृदय आफ्रिकेसाठी धडकायचं, म्हणून याला इथंच राहू द्या आणि त्याला त्या झाडाखाली ठेवण्यात आलं. त्याचं हृदय त्या ठिकाणी ठेवण्यात आलं आणि त्याचं प्रेत जे आहे ते वेस्ट मिनिस्टर ॲबे, ज्या ठिकाणी इंग्लंडमधील महान लोक पुरले जातात, ज्यांच्या महान लोकांच्या कबरा त्या ठिकाणी आहेत, वेस्ट मिनिस्टर ॲबे ह्या ठिकाणी. ही जी जागा आहे वेस्ट मिनिस्टर ॲबे ह्या ठिकाणी शाही विवाह सोहळा आणि राज्याभिषेकासाठी ही बिल्डिंग ओळखली जाते, हे चर्च ओळखलं जातं आणि हे खूप प्रसिद्ध असं इंग्लंडमधलं वेस्ट मिनिस्टर ॲबे आहे. आपण गुगलवरती सर्च करू शकतात, त्याचे फोटो आहेत आणि त्याची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. हे प्रसिद्ध चर्च आहे. हजारो प्रभावशाली लोकांनी ह्या ठिकाणी अंतिम विश्रांती घेतलेली आहे. ते आज ह्या ठिकाणी चिरनिद्रा घेत आहेत आणि प्रभू येशूचं जेव्हा दुसरं येणं होईल तेव्हा ते त्याला सामोरं जातील, ते ह्या ठिकाणावरूनच. आणि ह्या ठिकाणी अनेक महान राजे आहेत, मंत्री आहेत, कवी आहेत, साहित्यिक आहेत, शास्त्रज्ञ आहेत, राजकीय व्यक्ती आहेत आणि अभिनेते आहेत आणि अशा अनेक महान लोकांच्या कबरी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. जर उदाहरण द्यायचं झालं तर एडवर्ड द कन्फेसर याची कबर त्या ठिकाणी आहे. त्यानंतर क्लिझी ग्नी हिची कबर त्या ठिकाणी आहे. त्यानंतर सर आयझॅक न्यूटन, आपल्याला माहीत आहेत न्यूटन म्हणून आपण त्यांना ओळखतो, ग्रॅव्हिटीचा ज्यांनी शोध लावला, पृथ्वीला ग्रॅव्हिटी आहे असं. तर आयझॅक न्यूटनची कबर त्या ठिकाणी आहे. क्वीन एलिझाबेथ तिची कबर त्या ठिकाणी आहे, जिला एलिझाबेथ एरा म्हटलं जायचं, ब्रिटनची, जिच्या काळात ब्रिटन भरभराटीला आलं. त्यानंतर चार्ल्स डार्विन, आपण डार्विनचा सिद्धांत उत्क्रांतीवादाविषयी आपण जाणून आहोत, ज्याने उत्क्रांती विज्ञानचा सिद्धांत ठेवलेला आहे. तो चार्ल्स डार्विनची कबर त्या ठिकाणी आहे. डेव्हिड लिव्हिंगस्टन, आपण ज्याचा आज अभ्यास करणार आहोत, त्याची कबर त्या ठिकाणी आहे. चार्ल्स डिकन्स, एक महान साहित्यिक आहेत इंग्लंडचे, त्यांची कबर त्या ठिकाणी आहे. डॉक्टर सॅम्युअल जॉन्सन, त्यांची कबर आहे. जेफ्री चौसर यांची कबर त्या ठिकाणी, एक इंग्रजी साहित्याचे ज्यांना वडील म्हटलं जातं, इंग्रजी साहित्यामध्ये वडील, जेफ्री चौसर यांची कबर त्या ठिकाणी आहे. त्यानंतर जंगल बुक्सचे जे लेखक आहेत इडॅड किपनिस यांची कबर त्या ठिकाणी आहे. लॉरेन्स ऑलिव्हियर, जगातील प्रसिद्ध अभिनेता, ज्यांना 4 अकादमी अवॉर्ड मिळाले आणि एक भरपूर असं प्रसिद्धी त्या माणसाला त्या ठिकाणी मिळाली, त्याची कबर त्या ठिकाणी आहे. आफ्रा बेंड ही 17व्या शतकातील ब्रिटिश नाटककार, कवी आणि अनुवादक. असे अनेक शेकडो महान लोकांच्या कबरी वेस्ट मिनिस्टर ॲबे ह्या ठिकाणी आहे आणि त्या महान लोकांच्या कबरीमध्ये डॉक्टर डेव्हिड लिव्हिंगस्टन यांची पण कबर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर ह्या महान लोकांच्या या कबरीमध्ये ज्याला स्थान मिळालं, असा डॉक्टर लिव्हिंगस्टन कोण होता, काय होता, याच्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. चला मित्रांनो, माझ्यासोबत आपण तयार राहा. डॉक्टर डेव्हिड लिव्हिंगस्टन यांचा जन्म, त्यांचे बालपण, त्यांचे सुरुवातीचे जीवन, त्यांचं पाचारण, त्यांची सेवा आणि त्यांची अंतिम यात्रा ह्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर मी मनस्वर्गी आपल्या सर्वांचं स्वागत करतो डेव्हिड लिव्हिंगस्टन यांच्या चरित्र वाचनामध्ये. आपण माझ्यासोबत राहा आणि डॉक्टर डेव्हिड लिव्हिंगस्टन याची स्टोरी मनपूर्वक ऐका आणि आपल्या मनात ते साठवून ठेवा आणि इतरांना देखील शेअर करा. इंग्लंडला पहिल्यांदा जेव्हा तो परत गेला डेव्हिड लिव्हिंगस्टन, तेव्हा आपल्या पहिल्या आफ्रिका सफरीसाठी, मिशनरी शोध कार्यासाठी त्याला राष्ट्रीय नायक म्हणून ओळखलं जाऊ लागलं. तो एक सेलिब्रिटी म्हणून ओळखण्यात आला किंवा गणला गेला. रॉयल जिओग्राफिकल सोसायटीकडून त्याला सुवर्णपदक मिळालं. 2 नंबर ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्याला मानद डॉक्टरेट ही पदवी मिळाली आणि क्वीन व्हिक्टोरियातर्फे त्याला खाजगी प्रेक्षक म्हणजे शोध घेणारा म्हणून गौरवण्यात आलं आणि तो काही प्रमाणात सेलिब्रिटी म्हणून ओळखला गेला. ज्याचं हृदय आफ्रिकेतील स्थानिक लोकांनी मुहुलच्या झाडाखाली पुरलं आणि आज तिथे लिव्हिंगस्टोन मेमोरियल हे ठिकाण आहे. त्या ठिकाणी लिव्हिंगस्टोनची मेमोरियल म्हणून त्या ठिकाणी ते पाहिलं जातं आणि त्याच्याविषयी बरीच माहिती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचं पार्थिव ॲबी वेस्टमिनिस्टर
इंग्लंड ह्या ठिकाणी, लंडन ह्या ठिकाणी आहे ते, आणि त्याचं हृदय जे आहे ते आफ्रिकेमध्ये पुरलेलं आहे. आफ्रिकेसाठी ज्याचं हृदय धडकत होतं, आफ्रिकेवर ज्याचं अत्यंत प्रेम होतं, जो आफ्रिकेच्या जंगलामध्ये प्रभूची स्तुती करत आय लव्ह यू आफ्रिका, आय लव्ह यू आफ्रिका म्हणून फिरायचा, आणि आफ्रिकेसाठी ज्याने देवाकडे प्रार्थना केली, आफ्रिकेचं तारण व्हावं, आफ्रिकेला जगाने न्याय द्यावा आणि अन्याय दूर होऊन आफ्रिकेने इतर समाजासोबत, इतर देशांसमवेत उभं राहावं, अशी ज्याची नितांत इच्छा होती, असा डॉक्टर सर डेव्हिड लिव्हिंगस्टन याच्याविषयी आपण पाहूया. आई ही पहा माझी 1 आठवड्याची कमाई, डेव्हिड उल्हासाने म्हणाला, आणि त्याने थोडेसे पैसे आईच्या मांडीवर ठेवले. कुटुंबाच्या गरिबीला हातभार लावता यावा म्हणून काहीतरी कमाई करता आली म्हणून त्याला आनंद वाटत होता. याची मी काय करू डेव्हिड, या पैशाचं मी काय करू, असे त्याची प्रेमळ आईने त्याला प्रतिप्रश्न केला. आई, जर तू परवानगी देत असेल तर मला लॅटिनचं एक व्याकरणाचं पुस्तक घ्यायचं आहे. मुलगा जरा घुटमळतच म्हणाला, पण त्याची ही आवड बघून आईने त्याला नकार दिला नाही आणि त्याला ते व्याकरणाचं पुस्तक घ्यायला परवानगी दिली. आणि असा लहानसा डेव्हिड वयाच्या 10व्या वर्षापासून ज्याला अभ्यासाची आवड होती, त्याचा जन्म झाला. त्याचा जन्म स्कॉटलंडमध्ये 19 मार्च 1813ला स्कॉटलंडमध्ये त्याचा जन्म झाला. त्याचे आईवडील गरीब परंतु अत्यंत निष्ठावंत ख्रिस्ती धर्माचे अनुयायी होते. त्याच्या बालपणापासूनच डेव्हिडला आईवडिलांनी ख्रिस्ती शिकवली होती आणि पवित्र शास्त्राचा आस्थापूर्ण अभ्यास त्याने केला होता. वयाच्या 9व्या वर्षी त्याला संपूर्ण म्हणजे 119 जे स्तोत्र आहे, जे सर्वात मोठं स्तोत्र आपण म्हणतो पवित्र बायबलमधील, ते बायबलमधील सर्वात मोठं स्तोत्र त्याचं मुखोद्गत होतं, ज्याला आपण तोंडपाठ म्हणतो ते होतं. पूर्वी पाहिल्याप्रमाणे त्याला गरिबीमुळे शाळेत जाता आलं नाही. 10 वर्षाचा असताना तो कापडाच्या गिरणीत काम करू लागला, जेथे त्याला सकाळी 6 ते रात्री 8पर्यंत काम करावं लागायचं. आणि तो जेव्हा घरी यायचा 8 वाजेला, तेव्हा तो 8 ते 10 पुन्हा आपल्या शाळेसाठी जात असे, आणि रात्री 10 वाजता घरी आल्यानंतर देखील मग दुपारचं जेवण तो रात्री 10 वाजेला करत असे, आणि जेवण झालं अभ्यासाला तो बसत असे, आणि त्याची आई त्याच्या हातातलं पुस्तक बळजबरी हिसकून घे आणि त्याला झोपायच लावे. 10 वर्षाचा पोरगा वयाच्या 10व्या वर्षानंतर आठवड्याचे 6 दिवस सकाळी 5:30ला उठून 8 वाजेपर्यंत फॅक्टरीमध्ये काम करतो. ती एक सूतगिरणी होती, आणि त्या सूतगिरणीमध्ये तो काम करायचा, आणि त्या ठिकाणी धागे तयार केले जायचे, आणि त्या ठिकाणी काम करत असताना तो सकाळी 5:30 ते संध्याकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत काम करायचा. 8 वाजेनंतर तो आपल्या शाळेसाठी 8 ते 10 शाळा करायचा सायंकाळची, आणि शाळेतून आल्यानंतर पुन्हा अभ्यासाला बसायचा, आणि 10 वाजेला त्याच्या हातात पुस्तक बळजबरी हिसकून घ्यायची. असं त्याला अभ्यासाची आवड आणि आपल्या गरिबी परिस्थितीमुळे आईवडिलांना मदत करायची त्याची जाणीव, त्याची ती जिद्द. वयाच्या 10व्या वर्षाचा मुलगा हे सर्व करताना आपल्याला दिसत नाही प्रियानं. असं त्याने 10 वर्षापर्यंत केलं. त्याचं सुरुवातीचं जे बालपण आहे, ज्याला आपण म्हणतो की किशोर वय, ज्याला वय वर्ष 11 ते वय वर्ष 20 हे जे आहे, ह्या वर्षामध्ये त्यांनी खेळायला पाहिजे होतं, बागडायला पाहिजे होतं, आणि आपल्या किशोरावस्थेतील आपल्या बालपणाची हौसमौस त्यांनी करायला हवी होती. पण हे त्याचं बालपण त्याच्या नशिबात नव्हतं, आणि 10 वर्षापर्यंत सतत 10 वर्षापर्यंत सकाळी 5:30 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत तो बिझी असायचा. सकाळी पुन्हा 5:30ला उठायचा, पुन्हा दुसऱ्या दिवशी 10 वाजेपर्यंत बिझी असायचा. आठवड्याचे 6 दिवस, फक्त कदाचित एक दिवस रविवार सुट्टीचा त्यांचा असेल, पण आठवड्याचे 6 दिवस तो असं काबाड कष्ट करायचा, असं कठीण शिक्षण घ्यायचा, आपल्या आईवडिलांना तो मदत करायचा. 14x10च्या रूममध्ये तो परिवार राहायचा. त्याचे 4 भावंड होते. आईवडिलांसोबत राहत होता, आणि त्या कंपनीने प्रोव्हाइड केलेल्या एका मोठ्या रूममध्येच, मोठ्या जागेमध्येच तो राहत होता. पण 10x10ची रूम यांची होती. असे 24 परिवार त्या मोठ्या फॅक्टरीमध्ये राहत होते. त्याच्यासमोर ते परिवार राहत होता. आपल्या गरिबीला जाणून देखील, आईवडिलांना मदत करत असताना देखील त्याने अभ्यासाची आवड नाकारली नाही, अभ्यासाला त्याने टाळले नाही, आणि अतिशय परिश्रमपूर्वक अभ्यासामुळे त्याला लॅटिनचं चांगलं शिक्षण मिळालं, आणि तो काम करत असताना शिकायचा, आणि त्यामुळे तो जेव्हा ग्रॅज्युएट झाला तेव्हा त्याला त्या कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळाली, त्याचं प्रमोशन झालं, आणि तो एक ऑपरेटर म्हणून त्या ठिकाणी पुन्हा रुजू झाला. आणि जेव्हा तो ग्रॅज्युएट झाला त्यानंतर त्याने मेडिकलचा अभ्यास केला, ज्याला आपण म्हणतो मेडिसिन. त्या काळामध्ये खूप मेडिकल क्षेत्र प्रगत होतं असं नाही. ज्या काळामध्ये क्लोरोफॉर्म तयार झालेला नव्हता, मलेरियावर साधं औषध निघालं नव्हतं, त्या काळामध्ये देखील हा डेव्हिड लिव्हिंगस्टन औषधांचा अभ्यास करायचा, आणि त्याने औषधांचा अभ्यास आपल्या श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत केला.
आणि बऱ्याच वेळा तो औषधं तयार जेव्हा करायचा तेव्हा स्वतः त्याचा प्रयोग करायचा आणि नंतर दुसऱ्यांना द्यायचा. आणि असा त्याचा अभ्यास श्वासाच्या शेवटल्या क्षणापर्यंत राहिला. आणि विद्यापीठामध्ये त्यांनी डिग्री घेतल्यानंतर, त्याने वैद्यकीय अभ्यास पूर्ण केल्यानंतर त्याने ईश्वर परिविज्ञानशास्त्राचा अभ्यास केला, ज्याला आपण बायबल कॉलेज म्हणतो. त्याने ती डिग्री घेतली. त्याला बायबल कॉलेजची डिग्री आवश्यक असते मिशनरी सेवा कार्यासाठी, ती पण त्याने डिग्री घेतली. त्याने मेडिकलची डिग्री घेतली आणि तो एक स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी चांगला मिशनरी म्हणून तो तयार झालेला होता. आणि अनेक कठीण परिश्रमामुळे लिव्हिंग्स्टनला पुढच्या जीवनासाठी लागणारी तयारी त्यांनी स्वतःची करून घेतलेली होती. त्याला खेळण्यासाठी पण वेळ मिळत नव्हता. घराजवळ वाहणाऱ्या नदीच्या काठाने तो जायचा. त्याला त्या नदीच्या काठावर चालणं आवडायचं. मासे धरणे, पक्षी आणि फुलं आणि खडक हे पाहणं याचे त्याला आवड होती. आणि तो अनेक वेळा एकटाच या निसर्गामध्ये रमायचा. तो निसर्गप्रेमी होता, ज्याला आपण निसर्ग भोगता म्हणतो. आणि त्याला प्रवास वर्णनं वाचायला खूप आवडायचे. म्हणून तो लहानपणापासून जेव्हा प्रवास वर्णनं वाचू लागला, त्याच्या मनात ती जिद्द निर्माण झाली, ती आवड निर्माण झाली की मला पण नवीन नवीन ठिकाणं बघायची आहेत, मला जंगल बघायचे आहेत, मला पशुपक्षी बघायचे आहेत, नवीन नद्या नाले झरणे बघायचे आहेत, झरे बघायचे आहेत. आणि ह्या सर्वांमध्ये त्याला सर्वाधिक आवडायचं, त्याचा आवडता विषय म्हणजे पवित्र शास्त्र, बायबल आपण ज्याला म्हणतो. हे बायबल तो प्रामुख्याने वाचायचा, न विसरता रोज वाचायचा. त्याची त्याला आवड निर्माण झाली होती. जणू बायबल वाचल्याशिवाय त्याचा दिवस सुरू होत नव्हता आणि संपत नव्हता. आणि हे पवित्र शास्त्राचं प्रेम त्याला त्याच्या भावी जीवनामध्ये खूपच सहाय्यक झालं. आणि पवित्र शास्त्र हेच त्याचं सोबती झालं, त्याचा साथीदार झालं. आफ्रिकेसाठी पाचारण. 20 वर्षाचा असताना त्याने ख्रिस्ताला त्याचा तारणारा म्हणून स्वीकारला आणि त्याने परदेशात मिशनरी म्हणून जाण्याचं ठरवलं. एका जर्मन मिशनरीने त्याला चीनमध्ये वैद्यकीय मिशनरीची गरज असल्याचे सांगितले आणि त्याला लिहिले की मिशनरीची गरज चीनसाठी आहे. त्यामुळे त्याला वैद्यकीय अभ्यास पूर्ण झाल्यानंतर लिव्हिंग्स्टनने चीनला जायचं ठरवलं. त्याने 2 वर्षाचा वैद्यकीय अभ्यास पूर्ण केला होता आणि तो चीनला जाण्यासाठी निघाला. परंतु त्याच्यासाठी देवाची योजना वेगळीच होती. आपण आपली योजना देवाला सादर केली व जरी आपल्या इच्छेप्रमाणे ती योजना प्रत्यक्षात उतरली नाही तरी देवाची इच्छा पूर्ण होते. चीनमधील युद्धामुळे लिव्हिंग्स्टनला चीनला जाता आले नाही. चीन आणि इंग्लंड यांचं त्यावेळेला युद्ध चालू होतं आणि त्यामुळे त्याला चीनमध्ये जाता आलं नाही. पण देवाच्या मार्गदर्शनाची तो वाट पाहत असताना रॉबर्ट मोफत हा जो आफ्रिकेतील मिशनरी होता, तो लंडनला आला आणि त्याने आफ्रिकेतील गरज लंडनला सर्वांना सांगितली. लिव्हिंग्स्टन याच्याशी तो बोलला आणि लिव्हिंग्स्टनला मोफतसोबत जायला आवडलं. मोफत म्हणाला, मी हजारो खेड्यांचा धूर पाहिला आहे जेथील लोक ख्रिस्ताविना आणि आशाहीन असे मरत आहेत. या वक्तव्यामुळे लिव्हिंग्स्टनवर छाप पडली आणि त्याने आफ्रिकेला जायचं ठरवलं. मार्गात तो ताऱ्याचे निरीक्षण करून दिशा ओळखण्याचं शिकला. आणि जंगलामध्ये आपण कोणत्या दिशेला आहोत हे कळत नाही, पण जेव्हा आपण आकाशाकडे पाहतो, आकाशातील तारे पाहतो, तेव्हा त्याचा अभ्यास जर आपला असेल तर आपल्याला योग्य दिशाकडे जाता येतं, वळता येतं. आपण दिशेचा अभ्यास करून आपला मार्ग शोधू शकतो. आणि म्हणूनच डेव्हिड लिव्हिंग्स्टनने तारांचा अभ्यास केला आणि तारांचं निरीक्षण करायला तो पटाईत झाला. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये उतरल्यावर त्याने खगोलशास्त्राचा अभ्यास केला. पुढे त्याला घनदाट जंगलामध्ये दिशा ओळखण्यासाठी याचा उपयोग झाला. अशा प्रकारे आपण पाहतो की डेव्हिड लिव्हिंग्स्टन रॉबर्ट मॉफटसोबत आफ्रिकेमध्ये गेला. मॉफट त्याच्या आधीच आफ्रिकेमध्ये मिशनरी सेवा करत होता आणि मॉफटसोबत हा सेवेसाठी त्या ठिकाणी गेला. अंधारखंड. केपटाऊनपासून 700 मैल बैलगाडीचा प्रवास करून लिव्हिंग्स्टन रॉबर्ट मोफट जेथे सेवा करीत होता त्या कुरुमानला येऊन पोहोचला. तिथे राहत असताना देवाने त्याच्यासाठी जे महान कार्य योजलं होतं ते लिव्हिंग्स्टनला समजलं. पूर्वी आफ्रिकेच्या मध्यभागी कोणी गेलेलं नव्हतं. अशा ठिकाणी जाऊन सुवार्ता सुरू करावी असे त्याला वाटू लागले. त्यापूर्वी कोणी मनुष्याने केले नव्हते हे कार्य करण्यासाठी देवाने त्याला पाचारण केले आहे, हाच त्याचा विश्वास होता. आणि ज्यांना सुवार्ता मिळाली नाही अशा असंख्य लोकांना त्याने सुवार्ता सांगावी, ख्रिस्तापर्यंत पोचवावं असं त्याला वाटू लागलं. सिंहाचे शिकार. लिव्हिंग्स्टनला माबोत्सा हे सुंदर दवाखान्याचे ठिकाण आवडलं आणि तेथे त्याने 3 वर्ष राहायचं ठरवलं. त्याने रॉबर्ट मॉफटची मुलगी मेरीशी लग्न केलं. हे दोघं सुकुमार होते, तरुण होते आणि पाहता क्षणी रॉबर्ट मॉफटच्या मुलीच्या प्रेमात तो पडला आणि रॉबर्ट मॉफटने आपली मुलगी त्याला दिली आणि त्याला जावई करून घेतला.
माबोत्सव पुष्कळ सिंह होते आणि माणसे आणि गुरे मारून त्यांनी लोकांना हैराण करून सोडलं होतं. ते सिंह हाकलून लावण्यासाठी लोकांनी त्याची मदत मागितली. लिव्हिंगस्टन जाणून होता की त्यांच्यापैकी एक जरी ठार केला तर सिंह पळून जातील आणि म्हणून त्याने एका सिंहाला टार्गेट करायचं ठरवलं. त्याने काही आफ्रिकन लोक बरोबर सोबत घेतले आणि तो सिंहाच्या शिकारीला गेला. ज्या सिंहाला त्याने गोळी मारली होती, एक गोळी मारल्यानंतर तो पुन्हा बंदूक दुसरी गोळी घालत असतानाच ती बंदूक रिलोड करत असतानाच त्या सिंहाने त्याच्यावर झेप घेतली आणि त्याच्या खांद्याला तो चावू लागला. त्या खांद्याला त्याने जबर जखम केली. त्याने दात त्या खांद्यामध्ये गुंतवले, त्याचे रुतले आणि आपल्या हाताने त्या खांद्यावर त्याने पंजा मारला होता आणि म्हणून काही काळासाठी त्याचा खांदा पक्षपात झाल्यासारखा किंवा ज्याला आपण लकवा मारल्यासारखा झाला. त्याला त्या हाताने बर्स जड काम करता येत नव्हतं, उचलता येत नव्हतं आणि सिंहाचे नख त्याच्या खांद्यावर ते उमटले होते. त्याचे वळ त्याच्या खांद्यावर कायम राहिले. मरूसपर्यंत ती ओळख त्याच्या खांद्यावर कायम राहिली आणि लोकांनी त्याला नेलं. लोकांनी त्या सिंहाला गोळी घालून ठार केलं आणि त्याला तिथून नेऊन त्याच्यावर उपचार केले. तो खूपच गंभीर आजारी पडलेला होता त्यावेळेला. त्याचा हात अधू झाला होता, परंतु त्यानंतर त्या आजारातून, त्या दुखण्यातून तो बरा झाला आणि त्या व्रणामुळे त्याची नंतर ओळख पटली की आफ्रिकन लोकांनी ख्रिस्ताचा स्वीकार करण्यापूर्वी एक मिशनरी जो सिंहाशी लढला त्यांच्यासाठी, ही त्याची ओळख त्या ठिकाणी कायम झाली आणि त्याच्या त्या धाडसामुळे त्याला त्या ठिकाणी सुखासमाधानाने राहता देखील आलं. उत्तरेकडे वाटचाल. पाण्याच्या कमतरतेमुळे त्या भागात पुष्कळ लोकांना अडचणींना तोंड द्यावं लागत होतं आणि कधीकधी ह्या लोकांना लिव्हिंगस्टोनला देखील नाकतोडे आणि बेडूक हे मारून खावं लागायचं, कारण दुष्काळ भयंकर होता. पाणी मिळत नव्हतं, जमीन सुपीक नव्हती आणि कोरडवाहू जमीन झालेली होती आणि दुष्काळ पडलेला होता. पाण्याचे स्रोत त्या ठिकाणी नव्हते. आता तो पुढे जाण्यासाठी उत्तरेकडील जागा शोधत होता. त्याला कळले की त्यासाठी एक मोठे वाळवंट जे अद्याप कोणीच ओलांडू शकले नाही ते त्याला ओलांडावे लागणार आहे. त्याने हे 300 मैलाचे वाळवंट ओलांडण्यात सुरुवात केली व त्याला अनेकदा पाण्यासाठी त्रास सहन करावा लागला. एकदा त्या भागात राहणाऱ्या एका झाडवाल्याने शहामृगाच्या अंड्यात साठवलेले आणि जमिनीत पुरून ठेवलेले पाणी देऊन त्याला मदत केली. शेवटी तो ग्लॅमी तळ्यावर पोचला आणि त्याला पहिला भौगोलिक शोध होता त्या तळ्याचा शोध लावणारा तो पहिला युरोपियन माणूस होता. ग्लॅमी नावाचं जे तळं आहे ते त्याने शोधून काढलं त्या ठिकाणी. तिथून तो पुढचा प्रवास करत पुढे जाऊ लागला. पण स्थानिक अंधश्रद्धाळूंच्या लोकांचा देखील त्याला विरोध होऊ लागला. लोकांच्या संकटांना त्याला विरोध करावा लागला, कारण स्थानिक लोक जे होते ते अंधश्रद्धाळू होते. बऱ्याच गोष्टी अंधश्रद्धेच्या प्रवासाच्या त्याला आड येत होत्या. त्या भागात गुलामांचा व्यापार चालायचा आणि त्या गुलामांच्या व्यापारांमध्ये तो हस्तक्षेप करू लागला. त्यामुळे त्याचा द्वेष करण्याची संख्या वाढू लागली, त्याचे विरोधक वाढू लागले. स्थायिक झालेल्या डच बोर लोकांच्या त्रासाला तोंड देत तो चाललेला होता. डच लोक जे होते ते त्या ठिकाणी स्थायिक होते, परंतु ते गुलामांचा व्यापार करायचे, गुलामांची विक्री करायचे. एकदा त्या बोर लोकांनी त्याचे सुमान, कपडे चोरले आणि पुस्तके आणि औषधाच्या बाटल्या यांचा नाश केला, ते नष्ट करून टाकले आणि त्या ठिकाणी त्यांची हातापाई झाली किंवा त्याबद्दल वाद झाला, कारण की हा आफ्रिकन लोकांचा व्यापाराला किंवा गुलामगिरीला विरोध करत होता. त्यामुळे डच लोकांनी त्याला मारहाण केली, त्याची पुस्तकं जाळून टाकले, त्याची औषधं फेकून दिले आणि बरंच सामान त्याचं चोरून नेलं, कपडे चोरून नेले. पण तो तसंच पुढे गेला आणि आफ्रिकेच्या मध्यावर असलेली झांबेजी नदी त्याला आढळली. तेथे धोकादायक ताप आल्यामुळे तो तेथे वास्तव्य करू शकला नाही. झांबेजी नदीचा शोध करता डेव्हिड लिव्हिंगस्टन म्हणून ओळखला जातो. झांबेजी नदी त्याने शोधून काढली. त्यांनी हे सर्व जेव्हा जेव्हा तो प्रवासाला निघाला, जेव्हा जेव्हा तो चालला, त्याने आपल्या डायरीमध्ये हे सर्व तो लिहित गेला. आज त्याच्या डायऱ्या ज्या आहेत ते गुगलवर सर्च केल्यावर मिळतात आपल्याला, की त्याची मूळ डायरी पण त्या ठिकाणी लोकांनी संग्रहित केली आहे, जतन करून ठेवलेली आहे आणि त्याने त्या डायरीवरील केलेल्या वर्णनामुळे, त्या डायरीवर दाखवलेल्या नकाशामुळे त्याच्यानंतरचे अनेक मिशनरी त्या ठिकाणी पोचू शकले आणि सरकार पण त्या ठिकाणी पोचू शकलं, त्या लोकांपर्यंत पोचू शकले. एक राजमार्ग ज्याला आपण म्हणतो की हायवे लोकांसाठी त्यांनी उघडून दिला. पण हायवेच्या आधी जी पाऊलवाट असते, ही पाऊलवाट डेव्हिड लिव्हिंगस्टनने शोधली, ही पाऊलवाट त्यांनी आखली आणि त्या पाऊलवाटेनंतर आज राजमार्ग तयार झालेला, ज्याला आपण हायवे म्हणतो, साऊथ आफ्रिकेपर्यंत जाण्याचा
तो हायवे तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो, परंतु त्या हायवेच्या आधी असलेली पाऊलवाट आखणारा, ती पाऊलवाट शोधणारा, ती पाऊलवाट निर्माण करणारा डेव्हिड लिव्हिंगस्टन होता. आफ्रिकेचा ज्याला जनक किंवा पिता किंवा आफ्रिकेचा प्रियकर म्हणून ज्याला ओळखलं जातं, तो हा डेव्हिड लिव्हिंगस्टन. एकाकी प्रवास. यापुढील प्रवास करणे त्याला फारच कठीण वाटत होतं. त्याने त्याची पत्नी, जी मॉफर्डची मुलगी होती, आणि लेकर यांना त्याने इंग्लंडला पाठवलं. तो एकटाच ख्रिस्ताच्या सेवेसाठी तळमळत असल्याने आफ्रिकेच्या त्या जंगलात शिरला. त्याला पूर्वेकडून पश्चिमेकडे, आफ्रिकेच्या मध्यातून पलीकडे प्रवास करायचा होता. पूर्वेपासून पश्चिमेकडे मधून त्याला प्रवास करायचा होता. हा नवीन शोधपूर्वक प्रवास त्याने 1855 ते 1856 केला. त्या प्रवासात त्याला ज्यांनी गोरा म्हणून कधीच पाहिलं नव्हतं असे अनेक आफ्रिकन लोक भेटले. त्यांची प्रेमळ वागणूक व सहानुभूती यामुळे त्याने अनेक आफ्रिकन आदिवासी जमातींशी मैत्री देखील केली. तो त्यांच्यात राहिला व त्यावेळी त्याने त्यांना संदेश दिले, वैद्यकीय मदत दिली. काही जमाती त्याच्याशी वैर करत, पण अनेकदा त्याला त्याच्या जीवाच्या देखील अनेक वेळा धोका देखील निर्माण झाला. काही जमातींनी त्याच्यावर प्रेम देखील केलं, तर काही जमाती त्याच्या विरोधात देखील गेल्या, कारण त्या लोकांनी पहिल्यांदाच गोरा माणूस पाहिलेला होता, जो त्यांच्यापेक्षा वेगळा आहे, ज्याने पूर्ण कपडे घातलेले आहे किंवा जो कातडीने गोरा आहे. त्यामुळे त्यांच्याशी मैत्री करण्यामध्ये बराच त्याला धोका देखील होता. बऱ्याच ठिकाणी त्याची मैत्री झाली, तर काही ठिकाणी त्याला द्वेष पण पाहायला मिळाला, काही ठिकाणी विरोध पाहायला मिळाला. अशा प्रकारे 1855 ते 1856 त्याने आफ्रिकेचा मधला भाग जो आहे, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंतचा मध्यभागी त्याने प्रवास केलेला होता. गुलामांचा व्यापार. या प्रवासात लिव्हिंगस्टनला गुलामांच्या व्यापारांचा कटू परिणामांना सामोरं जावं लागलं. त्याला अनुभव आला. संपूर्ण खेड्यावर हल्ला करून पुरुष, स्त्रिया, मुले यांना कैद करून गुलाम बनवलं जायचं. खेड्याला आग लावली जायची. त्या लोकांच्या गळ्यामध्ये मोठमोठे लाकडी ओंडके बांधून त्यांना गुलाम म्हणून विकण्यासाठी त्या जंगलातून कूच करत ते जायचे. म्हणजे ते जंगलातून ते रस्ता काढायचे, आणि जसं आपण बकऱ्या किंवा गाय, बैल, कोंबड्या असं बाजारात आणून विकतो, त्याप्रमाणे माणसांना, आफ्रिकन माणसांना हे डच लोक घेऊन जायचे आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन विकायचे, आणि यांना गुलाम म्हणून विकलं जायचं. आणि ही प्रथा याला आवडली नाही, म्हणून तो त्यांचा विरोध करत होता. जे जखमी व आजारी पडत प्रवासामध्ये, हे गुलाम लोक ज्यांच्या गळ्यामध्ये, 2 जणांच्या गळ्यामध्ये लाकडी ओंडका बांधलेला आहे, त्यांचे हात बांधलेले आहेत, आणि त्यांना घेऊन जात आहेत एका रांगेमध्ये. हे आजारी जेव्हा अनेक महिला ते पाऊस पाण्यात, ऊन वाऱ्यात पायी चालायचे, आणि असं असताना उपाशी पोटी, कोणी अशक्त, कोणी आजारी, जर हे रस्त्यामध्ये कोणी आजारी पडले तर त्यांना रस्त्यातच एखाद्या झाडाला बांधून किंवा तसेच सोडून ते निघून जातात, आणि त्याला तिथं मरणासाठी सोडून टाकून देतात. अनेकदा मानवी हाडांचे सांगाडे इकडं तिकडं रस्त्यावर पडलेले लिव्हिंगस्टननी पाहिले. तो समजून जायचं की हे ते गुलाम आहेत, ज्यांना मागे टाकून देण्यात आलं, कारण हे आजारी पडले होते. जी खेडी सुस्थितीमध्ये होती, ती हल्ला झाल्यावर पूर्णतः उद्ध्वस्त होत होती. त्यामुळे लिव्हिंगस्टनला खूप वाईट वाटले. त्याने या प्रकारास आफ्रिकेची उघडी जखम असं म्हटलं व त्याचे उच्चाटन करण्याचा त्याने निश्चय केला. हे कार्य तडीस नेण्यासाठी व मिशनरींना या संपूर्ण अंतर्भागात जाणे सुलभ व्हावे म्हणून त्याला मार्गशोधक व्हावे लागले. त्याच्यानंतर येणाऱ्या मिशनरींना इथपर्यंत पोहोचता यावं म्हणून त्याने मार्ग शोधून काढले. त्यांना नकाशे बनवले. त्याने आपल्या डायरीवर ते नकाशे काढले, नकाशे लिहिले, कारण त्याला मिशनरी कार्य करता करता गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवायचा होता. गुलामगिरी त्याला नष्ट करायची होती, कारण त्यांनी ती जखम पाहिली होती जी आफ्रिकन जनतेमध्ये, आफ्रिकन स्थानिक लोकांना भोगावी लागत होती. पुष्कळदा तो स्वतः गुलामांच्या व्यापारी असेल अशा गैरसमजुतीने स्थानिक लोक त्याचं नुकसान करायचा प्रयत्न करत होते, कारण तो गोरा दिसायचा, युरोपियन दिसायचा, फॉरेनर दिसायचा, म्हणून स्थानिक लोक त्याचा विरोध करायचे. परंतु त्यांना तर सांगायचं की मी गुलामांचा व्यापारी नाही, तर मी तुमचा मित्र आहे आणि मी तुमच्यासाठी एक मित्र म्हणून आलेलो आहे. हालपेस्टा. लिव्हिंगस्टनला पहिल्या परिवर्तन झालेल्या आफ्रिकन टोळी प्रमुखाने एकदा त्याला म्हटलं, यासंबंधी सांगण्यासाठी तुमच्या देशाचे पूर्वीच लोक का आले नाहीत? माझ्या पूर्वजापैकी कोणाला तरी मला सांगता आले असते, किंवा आमच्या आधीच्या लोकांना सर्व माहीत नव्हतं. तुम्ही असं का केलं? तू आला फक्त आम्हाला सांगतो की बाहेरचं जग असं आहे किंवा ख्रिस्त तारणारा आहे, आणि
हे तू आमच्यापर्यंत येऊन पोचला, तुझ्या आधीच्या लोकांनी का आमची दखल घेतली नाही, काय आमच्यापर्यंत ते पोचू शकले नाही? या प्रश्नाचा त्याच्यावर खोलवर परिणाम झाला व अंतर्भागातील शेकडो जमातींना सुवार्ता सांगण्यासाठी आणखी पुढे जावे असे त्याला त्या ठिकाणी प्रेरणा मिळाली. परंतु हे काम सोपं नव्हतं. त्याच्या कपड्याच्या चिंधा झाल्या होत्या, त्याच्या पायाला फोड आले होते, त्याच्या शरीराला जखमा झाल्या होत्या. कधी कधी स्थानिक लोक त्याला अन्न विकण्यास नकार देत असत. त्याला उपासमार करावे लागे, त्याला उपाशी दिवस काढावे लागत. कधी कधी तो कंदमुळे आणि पक्ष्यांचे दाणे यावर यावर दिवस काढायचा. कधी जमिनीवर झोपत असे. त्याला 31 वेळा तापाचा खूप त्रास झाला. त्याचे शरीर अस्थिपंजर बनले होते. कधी कधी तो तापाने इतका जर्जर होई की त्याला त्या सोबत्यांची नावे आणि गावे देखील नीट आठवत नसत. परंतु त्यामुळे तो निराश झाला नाही. उत्तेजनासाठी तो वारंवार पवित्र शास्त्र वाचत असे. त्याने दैनंदिनीमध्ये लिहून ठेवले की मी प्रभूमध्ये स्वतःला उत्तेजित करतो. त्याने म्हटले होते की कुठेही मात्र बहुतेक पुढे जाण्यास सदैव तयार आहे. त्याला हेच आव्हान होते. गुलामांचा व्यापारी त्याच्या व्यापारासाठी जेथे कोठे जाईल तेथे मिशनरीने ख्रिस्ताची प्रीती पोचू शकणार नाही का? हे गुलामांचे व्यापारी गुलामांना जिथं कुठे घेऊन जातात, गुलामांचा व्यापार करतात, त्या कानाकोपऱ्यात, त्या घनदाट जंगलात जर गुलामांचे व्यापारी पोचू शकतात, तर अशा घनदाट जंगलामध्ये मिशनरीने पोचू नये का? मिशनरीने अशा गोरगरिबांचा शोध घेऊ नये का? ज्यांना ख्रिस्त माहीत नाही ख्रिस्त देऊ नये का? ज्यांना चांगलं नागरिक बनवू नये का? असा त्याचा आग्रह असायचा, असं त्याचं आणि हेच त्याचं आव्हान त्याने जगाला केलं होतं. तो काही काळासाठी जवळपास 7 वर्षासाठी अज्ञातवासात गेला होता. इकडं इंग्लंडला, लंडनला माहीत लोकांनी असं सांगितलं की डेव्हिड लिव्हिंगस्टन हरवला आहे, तो जिवंत आहे का मेला आहे आम्हाला माहीत नाही. आणि म्हणून लंडनवरून एका इस्माला त्याचा शोध घेण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. लिव्हिंगस्टनने नद्या आणि तळी यांच्या लावलेल्या शोधामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली होती. ज्यास आवाज करणारा धूर असे सर्वाधिक स्थानिक लोक म्हणतात व ज्या नजीक जाण्यास ते भीत असत, त्या पाण्याचा धबधब्याचा एवढा आवाज यायचा की आवाज करणारा धूर असे ते म्हणायचे. पाण्याचे तुषार जेव्हा जमिनीवर पडतात, त्या तुषारांमधून जेव्हा एक धूरसारखं दुरून आपल्याला पाहायला मिळतं, फॉग टाईप आपल्याला ते पाहायला मिळतं, त्या व्हिक्टोरिया धबधब्याचा शोध त्याने लावला. व्हिक्टोरिया फॉल्स म्हणून जो आज ओळखला जातो, गुगलवर पण आपण त्याला पाहू शकतो. व्हिक्टोरिया फॉल्सचा शोध डेव्हिड लिव्हिंगस्टनने लावलेला आहे. जेव्हा तो इंग्लंडला परतला तेव्हा त्याचा मोठा सन्मान करण्यात आला. तो 16 वर्ष दूर राहिला होता इंग्लंडपासून. 16 वर्ष त्याने जंगलात काढले होते, आफ्रिकेमध्ये काढले होते. त्याने आफ्रिकेत पायी अथवा ओढीने 9000 मैल प्रवास केला होता. पहा मित्रांनो, 9000 मैलाचा प्रवास त्याने आफ्रिका खंडात केला. 9000 मैल तो आफ्रिका खंड तो जंगल त्याने तोडून काढला होता. आपण साध्या डांबरी रोडावर देखील एवढा प्रवास करणार नाही. आपण सर्व सुख सुविधा आणि प्रवासातील चीज वस्तू घेऊन आपण निघू, परंतु हा इसम कधी पायी, तर कधी बैलगाडीवर, तर कधी नदीचा प्रवास, कधी नावेचा प्रवास, असं 9000 मैल, 9 मैल नाही तर 9000 मैल त्यांनी हा आफ्रिकेचा प्रवास केला होता. त्याच्या शोधाबद्दल त्याला सोन्याची पदके आणि पदव्या देऊन सन्मानित करण्यात आलं. लोकांचे थवेच्या थवे त्याला पाहण्यासाठी, त्याचं भाषण ऐकण्यासाठी येऊ लागले. वर्तमानपत्रातही त्याच्याविषयी छापून येऊ लागलं आणि लोक त्या काळामध्ये त्याला एका हिरोप्रमाणे डोक्यात घेऊ लागले. आणि त्याने स्वतःही त्याच्या प्रवासासंबंधीची पुस्तकं जी लिहिली होती ती त्याने प्रकाशित केली. पुन्हा आफ्रिका. लिव्हिंगस्टन आफ्रिकेला सरकारी अधिकारी म्हणून गेला. आता ह्यावेळेला जेव्हा तो गेला तेव्हा तो सरकारी अधिकारी म्हणून गेला होता. तरी पण त्याचा शोध व मिशनरी कार्यासाठी मोकळीक होती. आता त्याला अनेक मदतनीस होते, तथापि हे मदतनीस तापामुळे एकामागून एक काढून घेण्यात आले. कोणाला ताप आला, कोणी आजारी पडला आणि ते पुन्हा रिटर्न आपल्या मायदेशी गेले. 3 महिन्यानंतर त्याची पत्नी त्याच्या जोडीला आली. ते काम करायचे त्याच्यासोबत आली, परंतु तापामुळे तिलाही आजारी पडली आणि तापामुळे ती मरण पावली आणि तिला एका झाडाखाली पुरण्यात आले. त्यापूर्वी प्रवासाच्या प्रारंभी त्याची एक मुलगी आफ्रिकेच्या भूमीत पुरलेलीच होती, परंतु त्याला हा आघात सहन करणे फार कठीण होते. त्याने लिहिलं आहे एका ठिकाणी, या जबर आघाताने माझे अंतःकरण फुटून गेले आहे. तरीही त्याचे ध्येय वाक्य हेच होते की कोणतीच गोष्ट मला निराशेमुळे माझे काम सोडून देण्यास समर्थ नाही.
मी माझ्या प्रभुदेवात धैर्य धरतो व पुढे जातो. त्याची पत्नी मरण पावली. त्या जंगलामध्ये त्यांनी पुरलं, तिचं दफनविधी केला. त्याची मुलगी देखील मरण पावली होती. आणि अशा प्रकारे आपला परिवार गमावल्यानंतर तरी देखील तो होतो की मी प्रभूमध्ये धैर्य धरतो आणि पुढे जातो. त्याच्या जीवालाही अनेक वेळा धोका निर्माण झाला होता. एकदा एक अजस्र गेंडा त्याच्या दिशेने मुसंडी मारत येत होता. अगदी त्याच्या जवळ येऊन अचानक तो थांबला आणि जवळ देवाने त्याचं संरक्षण केलं होतं हे त्याला जाणवलं. दुसऱ्या एका प्रसंगी एक आफ्रिकन माणसाने 10 यार्डवरूनच त्याच्या अंगावर भाला फेकून मारला व तो मानेस जवळून जाऊन एका झाडात रुतून बसला. अशा प्रकारे त्या भाल्यापासूनही परमेश्वराने त्याला वाचवलं होतं. नेहमीच देव त्याच्याबरोबर होता आणि त्याने म्हटल्याप्रमाणे त्याचे काम संपेपर्यंत त्याचे जीवन जणू काही जादूने भरून टाकलेलं होतं. अनेक मरणासन्न अवस्थेमधून तो वाचला होता. उपासमारीत तो वाचला होता. आफ्रिकेत लोकांच्या त्या भाल्यापासून वाचला होता. तापापासून तो वाचला होता. उपासमारीपासून वाचला होता. आजारपणापासून तो वाचलेला होता. जणू कोणती तरी जादुई शक्ती त्याला वाचवत होती असा अनुभव त्याने घेतला. दुसरा आघात झाला तो ज्या ब्रिटिश सरकारने त्याला त्याचा अधिकृत प्रतिनिधी म्हणून पाठवले होते त्यांनीच गुलामांच्या व्यापाऱ्यांनी आणलेल्या दबावामुळे त्याचे वेतन बंद केलं. गुलामांच्या व्यापाऱ्यांनी डेव्हिड लिव्हिंगस्टनचा विरोध केला होता आणि ब्रिटिश सरकारला सांगितलं की तुम्ही याला इथून काढून घ्या किंवा याचा पगार तरी बंद करा. आणि म्हणून त्याचा पगार त्या ठिकाणी बंद करण्यात आला आणि त्याला इंग्लंडला परतावं लागलं. परंतु देवाने त्याच्या मित्राद्वारे त्याला पुन्हा पाठिंबा देऊन दार उघडलं आणि लिव्हिंगस्टन पुन्हा आफ्रिकेला आला. तो पुन्हा परत न जाण्यासाठी. तिसरी चक्कर त्याने आफ्रिकेची मारली आणि ही तिसरी चक्कर त्याची शेवटची चक्कर ठरली. शेवटची सफर. लिव्हिंगस्टन पुन्हा आफ्रिकेला अंतर्भागात गेला. आता त्याचं वय जवळजवळ 60 वर्षाचं झालं होतं आणि वर्षानुवर्ष जंगलात केलेल्या प्रवासामुळे त्याला त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या शरीरावर तो ताण स्पष्ट दिसू लागला होता. स्थानिक लोकांचे वैर तसेच त्याच्या स्वतःच्या नोकरांचा अप्रामाणिकपणा त्याला दिसू लागला. त्याला पाठवलेली रसद आणि पत्रे चोरीला जाऊ लागली. त्याने त्याचे काही वैयक्तिक सामान एका अरबाकडे ठेवलं होतं. परंतु बराच काळ परत लिव्हिंगस्टन संबंधी बातमी न मिळाल्यामुळे त्याने ते सामान विकून टाकलं. अन्न व कपड्याविना लिव्हिंगस्टन अहितकारी आफ्रिकन लोकांमध्ये कंगालासारखा राहू लागला. त्याचं सामान चोरी गेलं होतं. त्या अरबाने ते सामान विकून टाकलं होतं. त्याला पगार मिळत नव्हता आणि तो अशक्त झालेला होता आणि त्या आफ्रिकन लोकांना तो जंगली माणसापर्यंत तो राहू लागला होता. त्याने लिहिलेली पत्रे गुलामाच्या व्यापाऱ्यांनी चोरली व नष्ट केली होती. जे गुलामांचे व्यापारी त्याचे विरोधक होते ते विरोधकांनी त्याचे लिहिलेले पत्र देखील नष्ट करून टाकली. त्याच्या औषधांच्या पेटी पण नेल्या आणि त्यामुळे तापासाठी त्याला स्वतःला उपाय करणे देखील अशक्य झाले होते कारण त्याजवळ मेडिसिन देखील नव्हते. बाहेरच्या जगाशी जवळजवळ त्याचा संपर्क तुटलेला होता. बाहेरच्या लोकांना वाटले की तो आता मरण पावला असेल. परंतु देवाने डेव्हिड लिव्हिंगस्टनला सोडलेले नव्हते. न्यूयॉर्क हेरल्ड या अमेरिकन वर्तमानपत्राच्या संपादकाने हेनरी स्टॅनले नावाच्या एका माणसाला लिव्हिंगस्टनचा पत्ता शोधून त्याची बातमी आणण्यासाठी पाठवलं. अनेक महिने प्रवास केल्यानंतर उजीजी येथे स्टॅनली आणि लिव्हिंगस्टनची ऐतिहासिक भेट झाली. त्याने आणलेले अन्नपदार्थ व औषधे यामुळे लिव्हिंगस्टनला ताकद आली व तो बराच सुधारला. स्टॅनलीने बरेच महिने लिव्हिंगस्टनसोबत काढले आणि त्या काळात लिव्हिंगस्टनचे ख्रिस्त सदृश जीवन त्याला एक आव्हान वाटू लागलं. जो स्टॅनली येण्यापूर्वी नास्तिक होता तो जाताना मात्र विश्वासणारा बनला. पहा मित्रांनो, हा स्टॅनली जो होता हा नास्तिक होता डेव्हिड लिव्हिंगस्टनला भेटण्यापूर्वी. पण तो लिव्हिंगस्टनच्या संपर्कात आला आणि नास्तिकचा तो आता आस्तिक झाला. त्याने देवाचं अस्तित्व स्वीकारलं. देवाला तो शरण गेला. लिव्हिंगस्टनने परत मायदेशी परतावे व कीर्ती आणि सुख समाधानामध्ये जीवन जगावं म्हणून स्टॅनलीने त्याचे मन वळवण्याचा भरपूर प्रयत्न केला. स्टॅनली त्याला म्हणाला, अरे तुझं वय आता 60 झालेलं आहे. तू आता म्हातारा होत चाललेला आहे. चल आता इंग्लंडला परत चल. आपल्या मायदेशी परत चल. तिथं तुझ्या आयुष्याची सायंकाळ सुखाने घालव. तुला सुख समाधानात जीवन जगायला मिळेल. तुला भरपूर पैसे मिळतील. नुसतं छान बंगल्यामध्ये राहा. आयुष्य आरामात आता शेवटचे दिवस तरी काढ. तू लहानपणापासून काबड कष्ट करत आला. मिशनरी म्हणून तू तुझ्या आयुष्याची तारुण्यातले वर्ष वाया घालवले. त्या आफ्रिकेमध्ये तू राहिला. आफ्रिकेमध्ये तू बरेच शोध लावले. नद्या नाले शोधून काढले. तू तो झहरा शोधून काढला. आफ्रिकेच्या लोकांना तू माणूस म्हणून जगायला शिकवलं. तू ह्या लोकांच्या विरोधात देखील गेला जे व्यापार करतात गुलामांचा. आता भरपूर जीवन जगला. आता भरपूर तुझं मिशनरी कार्य भरपूर झालं आहे. आता तू 60च्या पुढे गेलेला आहे. तर आता चल आपण पुन्हा मायदेशी जाऊया आणि त्या ठिकाणी तुझं
आयुष्याचे शेवटचे दिवस तू सुखासमाधानाने घालव. तुला सरकारकडनं वेतन देखील मिळेल. ऑलरेडी तुझी कीर्ती खूप आहे, तुला ओळखणारे पुष्कळ आहे आणि तू तिथं राहून तुझ्या आयुष्याचे शेवटचे सायंकाळ घालव असं त्याने सुचवलं. त्याचा उपमान वळायचा प्रयत्न केला. त्याने बराच प्रयत्न केला, पण लिव्हिंगस्टनने त्याचे कार्य अद्याप पुरे न झाल्यामुळे परत जाण्यास नकार दिला. तो म्हटला, नाही, माझं अजून कार्य पूर्ण झालेलं नाही आहे आणि मी अजून परत येऊ शकत नाही. आपल्या जीवनामध्ये तो 3 वेळा इंग्लंडला जाऊन आलेला होता. बरेच मिशनरी असतात ज्यांना आपल्या मायदेशी परत जाता येत नाही, जसं की विल्यम केरी, ज्याला आपल्या मायदेशी परत जाता आलं नाही, किंवा हडसन टेलर आपण ज्याला म्हणतो, त्याला आपल्या मायदेशी परत जाता आले नाही. असे अनेक मिशनरी आहेत ज्यांना त्यांच्या मिशन कार्यामध्ये स्मरण आलं, जे जिवंत आपल्या मायदेशी परत जाऊ शकले नाही. परंतु त्या मानाने डेव्हिड लिव्हिंगस्टन हा देवाच्या द्वारे आशिषित, किंवा ज्याला आपण म्हणतो की आशीर्वादित झालेला, आपल्या मिशनरी सेवेमध्ये असतानाच 3 वेळा तो इंग्लंडला जाऊन आला आणि त्या लोकांना आफ्रिकेविषयी त्याने माहिती दिली. आफ्रिकेविषयी त्यांनी पुस्तकं छापली होती, ती त्याने त्या ठिकाणी प्रकाशित केली. आफ्रिकेमध्ये त्याचा सन्मान झाला. आफ्रिकेतील कार्यामध्ये त्याचा सन्मान झाला. राणी व्हिक्टोरिया याच्याकडनं त्याला सन्मान मिळाला. आणि म्हणून तो आता म्हणतो की मला आता त्या सन्मानाची आणि त्या आश्रमाची गरज नाही, तर मला माझं कार्य इथंच चालू ठेवायचं आहे आणि मी इथंच राहील. आणि म्हणून तो स्टॅनलेसोबत गेला नाही. स्टॅनले परत आला आणि स्टॅनलेने डेव्हिड लिव्हिंगस्टनसोबत भेटल्याची साक्ष गवाही त्या इंग्लंडला दिली, लंडनला दिली आणि सर्वांना सांगितलं की डेव्हिड लिव्हिंगस्टन मला भेटला, तो व्यवस्थित आहे आणि आता म्हातारा झालेला आहे आणि तो तिथंच राहू इच्छितो, किंवा त्याचा कार्य अजून परत पूर्ण झालेलं नाही, तो कार्य पूर्ण करून येणार आहे. शेवट, लिव्हिंगस्टनने आणखीन 1 वर्षभर प्रवास केला. तो सतत अशक्त होत चालला होता. काही प्रामाणिक आफ्रिकन साथीदारांनी त्याला डोलीत घालून चालवलं होतं. त्याने वर्षभर पुन्हा प्रवास केला होता. जोरदार पाऊस आला. तो त्या जोरदार पावसामुळे आजारी पडला. त्याला दैनंदिनी लिहिणे देखील कठीण वाटू लागले. तो आपली डायरी लिहू शकत नव्हता. आफ्रिकन मुलांनी त्याची प्रेमळपणे काळजी घेतली. त्याची शक्ती आणि जीवन कमी होऊ लागलं होतं. त्यांनी त्याला एका झोपडीमध्ये ठेवलं आणि ते त्याची देखभाल करू लागले. आता वयस्कर झाला होता, 60-65च्या आसपास. अखेरचा श्वास. 1 मे 1872 रोजी डिसेंट्री आणि मलेरिया याच्यामुळे वयाच्या 60व्या वर्षी त्याला मृत्यू आला. सकाळी सकाळी त्याच्या झोपडीमध्ये एक इसम त्याला नाश्ता करण्यासाठी, आवाज देण्यासाठी शिरला आणि तो बिछाने शेजारी गुडघे टेकून प्रार्थनेच्या अवस्थेमध्ये, व त्याने आपले तोंड उशीवर टेकवलेले आहे आणि हातात उशीवर आपलं तोंड त्याने हातात घेऊन तो प्रार्थना करत आहे. आपल्या तळ हातावर त्याने तोंड टेकवलेलं आहे उशीवर आणि गुडघ्यावर येऊन तो प्रार्थना करत अशा अवस्थेमध्ये तो त्यांना दिसला आणि त्यांना ते उठवायला गेले, परंतु त्या ठिकाणी मरण पावलेला होता. या प्रार्थनेच्या अवस्थेतच त्याचे प्रातःकरण झाले होते, त्याची प्राणज्योत मारवली होती. आफ्रिकेच्या लोकांच्या आत्म्यासाठीच मरताना देखील त्याने प्रार्थना केली असा त्या ठिकाणी त्या लोकांनी त्याचा अर्थ काढला. आणि मरताना देखील जो आफ्रिकेसाठी प्रार्थना करत होता, असा महान डेव्हिड लिव्हिंगस्टन त्यांच्या हृदयात घर करून गेला. प्रामाणिक आफ्रिकन लोकांनी त्याचे हृदय आफ्रिकेतच पुरले. त्या लोकांना वाटलं की एवढं जर हे हृदय आमच्यावर प्रेम करणार आहे, हे हृदय जर आफ्रिकेसाठी एवढं प्रार्थना करणार आहे की मरताना देखील आफ्रिकेसाठी प्रार्थना करत होता, तर याचं हृदय आफ्रिकेतच ठेवलं पाहिजे. आणि म्हणून त्या लोकांनी त्याचं हृदय काढून आफ्रिकेमध्ये पुरलं आणि ते आफ्रिकेमध्ये एका झाडाखाली पुरण्यात आलं. आणि ते जे गाव आहे आता झांबिया या ठिकाणी आहे. आणि ते हृदय काढून त्या ठिकाणी झाडाखाली पुरण्यात आलं आणि ते आज लिव्हिंगस्टन मेमोरियल म्हणून नावरूपाला आलेलं आहे. आणि पुढे त्यांनी त्याचं मृत शरीर घेऊन त्याला मसाला लावला आणि त्या मसाला लावलेल्या मृत शरीराला 900 मैल त्यांनी पायी प्रवास करून किनाऱ्यापर्यंत आणलं आणि किनाऱ्यावरून बोटीने ते इंग्लंडला पाठवण्यात आलं. इंग्लंडला नेण्यात आलं आणि त्याला सिंहाने केलेल्या जखमेच्या व्रणावरून तो लिव्हिंगस्टन आहे हे इतरांनी ओळखलं. त्याच्या खांद्याला सिंहाने आक्रमण केल्यामुळे जखम झाली होती, व्रण लागलेलं ते, त्यामुळे तो लिव्हिंगस्टन आहे हे ओळखण्यात आलं. त्याचे शरीर इंग्लंडच्या प्रसिद्ध माणसं आणि सरदार यांना ज्या ठिकाणी ठेवण्यात येतं, ज्याला वेस्ट मिनिस्टर ॲबे म्हणतो, त्या जागेमध्ये पुरण्यात आलं. हजारो लोक त्याला आदरांजली वाहण्यासाठी तिथे आलेले होते. त्या गर्दीतच एका फाटक्या कपड्यातील गरीब आणि वृद्ध होता आणि तो खूपच रडत होता. कोणीतरी विचारलं की तो का रडत आहे. तेव्हा तो म्हणाला, डेव्हिड लिव्हिंगस्टन आणि मी एकाच खेड्यात जन्मलो, आम्ही एकाच संडे स्कूलमध्ये शिकलो आणि एकाच कापड गिरणीमध्ये आम्ही कामाला देखील होतो.
परंतु त्याने देवाचा मार्ग निवडला आणि मी माझा मार्ग निवडला. मी माझ्या संसारात राहिलो, माझ्या परिवारात राहिलो. मी फक्त माझं घरदार परिवार हाच पाहिला. तर डेव्हिड लिव्हिंगस्टनने देवाचा मार्ग निवडला. तो लोकांसाठी जगला, समाजासाठी जगला आणि आज त्याला सर्व राष्ट्र सन्मान देण्यासाठी जमलेला आहे. सर्व राष्ट्र त्याला ओळखत आहे, सर्व राष्ट्र त्याला सन्मान देत आहे. पण मी दुर्लक्षित, अज्ञात, अपमानित आहे. दारुड्याची कबर याशिवाय मला दुसरी ओळख नसेल, असं तो मनुष्य म्हणून रडू लागला. तो डेव्हिड लिव्हिंगस्टनचा मित्र होता. लहानपणापासून ते एका शाळेत शिकले, एका संडे स्कूलला जात होते, एका ठिकाणी काम करत होते. परंतु डेव्हिड लिव्हिंगस्टनच्या कबरेजवळ तो ढसाढसा रडत होता आणि सांगत होता की आज डेव्हिड लिव्हिंगस्टन महान झालेला आहे. त्याला सारं इंग्लंड ओळखत आहे, सारं लंडन त्याच्या अंतिम यात्रेसाठी आलेलं आहे आणि या कब्रस्थानात जागा मावत नाही आहे. एवढे लोक त्याला ओळखणारे आहेत, एवढे लोक त्याचं नाव काढत आहेत, त्याचं जीवनाविषयी सर्व लोक बोलत आहेत की महान जीवन हा जगून गेला. आणि मी बघा, मी केवळ माझ्या परिवारासाठी जगलो, तर आज मी एक दारुडा म्हणून ओळखला जाईल आणि मी मेल्यानंतर एका दारुड्याची कबर म्हणून ती ओळखली जाईल. देवाचं वचन म्हणतं, जे माझा आदर करतात त्यांचा मी आदर करीन आणि जे मला तुच्छ मानतात त्यांचा मी अवमान करीन. 1 शमूएल 2 अध्याय 30 वचन. लिव्हिंगस्टनने देवाचा आदर केला आणि देवाने त्याचा आदर केला. आज शेकडो मिशनरी आफ्रिकेत सेवा करत आहेत. आफ्रिकेच्या अंतर्भागात सुवार्ता पोहोचलेली आहे. गुलामांचा व्यापार बंद झाला आहे. हे सर्व घडून आले केवळ एका लिव्हिंगस्टनच्या सेवा कार्यामुळे. लिव्हिंगस्टनने देवाचा आदर केला आणि त्याची आज्ञा पाळली. प्रियांनो, देवाचा आदर करून त्याची आज्ञा पाळत ज्या लोकांपर्यंत ख्रिस्त पोहोचला नाही अशा लोकांपर्यंत ख्रिस्त पोहोचवणं, देवाच्या प्रीतीची त्यांना ओळख करून देणं, त्यांचं तारण घडवून आणणं, त्यांना तारणाप्रती नेणं, प्रभूच्या सेवेवर, प्रभूची इच्छेवर त्यांना सोडणं आणि प्रभूची ओळख करून देणं, हे प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्याचं काम आहे. आणि म्हणून रोम 8 आणि 17 म्हटलेलं आहे, तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत. आणि जर मुले तर वारीस देखील आहोत, म्हणजे देवाचे वारीस व ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस असे आहोत. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव देखील प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर दुःख सहन कर. म्हणून त्याच्याबरोबर जर आपण दुःख भोगत असलो तरच, जर आपण ख्रिस्ताबरोबर दुःख भोगत असलो तरच आपण ख्रिस्ताबरोबर गौरव करणार आहोत, आपल्याला गौरव मिळणार आहे. आफ्रिकेतल्या जंगलामध्ये डेव्हिड लिव्हिंगस्टनने दुःख सहन केलं, त्याने दुःख भोगलं आणि प्रभूने त्याचं गौरव त्याच्या अंतिम समयामध्ये केलं. त्याच्या अंतिम दर्शनाला 1000 लोक आले आणि वेस्टमिनिस्टर ॲबे ही जी प्रसिद्ध लोकांची ज्या ठिकाणी कबरी आहेत अशा प्रसिद्ध लोकांच्या कबरीमध्ये त्याला स्थान मिळालं. आणि म्हणून प्रियांनो, वचन सांगतं की लूक 14 आणि 25 ते 27 प्रमाणे, जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. स्वतः वधस्तंभ उचलून प्रभूच्या मागे जाणं म्हणजे स्वतःचा वधस्तंभ उचलणं म्हणजे स्वतःचा त्याग करणं. स्वतःचा वधस्तंभ उचलणं म्हणजे स्वतःचा प्राणाचा देखील त्याग करणं. सर्व दुःख, छळ, त्रास, संकट यांना खांद्यावर घेऊन चालणं आणि ख्रिस्ताला अनुसरणं, ख्रिस्ताच्या मागे जाणं, त्याला म्हणतात स्वतःचा वधस्तंभ घेऊन ख्रिस्ताच्या मागे जाणं. प्रियांनो, डेव्हिड लिव्हिंगस्टनच्या जीवनामधून आपण हीच गोष्ट शिकतो. जरी त्याला मान सन्मान मिळालं, त्याला गोल्ड मेडल मिळाले, त्याला मोठमोठ्या पदव्या मिळाल्या, त्याला पैसा त्यावेळेला देण्यात आला असेल, तो सेलिब्रिटीप्रमाणे जीवन जगू शकला असता. त्याने आयुष्याची आपली सायंकाळ एका छानशा मस्त उबदार बंगल्यामध्ये घालवली असती. आपला परिवार त्याने नव्याने बसू शकला असता. तो पुन्हा लग्न करू शकला असता. उतरव्यामध्ये त्याला कोण साथीदार मिळाला असता. एक छान जीवन तो जगू शकला असता. परंतु त्याने ते नाकारलं आणि ते जंगलामध्ये हजारो मैलाचा प्रवास करत आदिवासी जमातीपर्यंत पोहोचत त्यांची सेवा करत राहणं आणि जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत केवळ मिशनरी म्हणून जीवन जगणं हेच त्यांनी पसंत केलं. आणि म्हणून आपण वचनामध्ये वाचल्याप्रमाणे, जे आपण सुरुवातीला वचन वाचलं की जे सुज्ञ असतील ते अंतराळातल्या प्रकाशासारखे झळकतील. पुष्कळ लोकांना धार्मिकतेकडे वळवणारे लोक युगानुयुग ताऱ्याप्रमाणे चमकतील. दानियल 12 आणि 3. अशाच ताऱ्याप्रमाणे युगानुयुग डेव्हिड लिव्हिंगस्टन चमकत राहील, यात शंका नाही. प्रभू परमेश्वर करू या वाचलेल्या आणि ऐकलेल्या कथेद्वारे आपल्या सर्वांना उत्तेजन मिळो.
आपण सर्व मिशनरी कार्यासाठी मदत करा. आपण स्वतः जरी मिशनरी कार्य करू शकलो नसलो तरी जे लोक मिशनरी कार्य करत आहेत, सुवासिकाचं कार्य करत आहेत, त्यांना आपण आर्थिक मदत करू शकतात, त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतात आणि त्यांचे मार्ग आपण सुकर करू शकतात. प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वाद देव. मी मनस्वर्गी आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.